मैं हूं मोहम्मद जावेद और आप देख रहे हैं आईबीएन न्यूज़। जैसा कि इन दिनों हम लगातार आपको खबरों में दिखाते रहते हैं, ऐसे ही एक खबर जो है कल्याण वेस्ट से सामने आई है, जिसमें बताया जा रहा है कि जो आरटीओ की गाड़ी थी वो वहां पे आई थी लोगों को फाइन मारने के लिए, और कई गाड़ियों को आरटीओ ने जो है वहां पे फाइन मारा। फाइन मारने के बाद में वहीं पे कुछ सामाजिक कार्यकर्ता जो है मौजूदा वक्त पर पहुंच के उसके बाद में उस आरटीओ की गाड़ी का जब नंबर चेक किया गया तो उसमें ये पता चला कि आरटीओ की गाड़ी का खुद का इंश्योरेंस फेल था। लेकिन सबसे बड़ी बात यह है कि जब इस तरीके से जो है आरटीओ की गाड़ी का इंश्योरेंस फेल है, उसके बाद भी आरटीओ जो है लोगों को फाइन मारती है। अब कहीं पे भी आप अगर जो वीडियो देखेंगे तो किस तरीके से जो पुलिस वाले हैं, ट्रैफिक वाले हैं, आरटीओ वाले हैं, वो कभी फोन पे बात करते हुए जाते हैं, कभी विदाउट हेलमेट जाते हैं। इस तरीके से जो है ट्रैफिक मुंबई पुलिस के भी कई आला अधिकारी रहते हैं जो इस तरीके से गाड़ी लेके रोड के ऊपर चलते हैं। तो इसके लिए प्रशासन को सबसे पहले खुद सुधारना होगा, उसके बाद में लोगों को सुधारना होगा। अब ये देखना है कि इसके बाद में उस ट्रैफिक की जो गाड़ी आई थी, अब उसके ऊपर प्रशासन की तरफ से ऐसी क्या कुछ कार्रवाई होती है। और बाकी ऐसे अपडेट से जुड़े रहने के लिए देखते रहिए आईबीएन न्यूज। कैमरामैन जफीर के साथ मैं हूं मोहम्मद जावेद। वंदे मातरम मित्रांनो, मी राहुल पाटील, कल्याण तालुका अध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी। आज कल्याण स्टेशन परिसरात आहे, भरपूर दणदणीचं वातावरण इथं आहे आणि आरटीओची चेकिंग लागली आहे। बरं, ही चेकिंग कशासाठी लागली आपण त्यांना विचारू आणि पहिले आपण या गाडीचे कागदपत्र चेक करू, या गाडीचे डॉक्युमेंट चेक करू। हे जे सामान्य जनतेला सगळं चेक करतात, सामान्य जनतेला जर काही नसलं, इन्शुरन्स पीयूसी नसलं तर ते सगळं चेक करतात। आपण या नंबर आपण चेक करू सर। तर या नंबरवर मला आढळून आलंय 3 जुलैला यांची इन्शुरन्स संपलंय। तर आता हे बघू हे काय करतात। आता इथं एक पण अधिकारी नाहीये, एक पण अधिकारी नाही इथं, ते गेलेत कुठेतरी चेकिंग वगैरे। आता ते अधिकारी येतील, आपण त्यांना विचारू तुमचा इन्शुरन्स नसलं तर तुमच्यावर काय करायचं, तुम्हाला सामान्य जनतेचा बोलायचा अधिकार नाहीये का। आता ते त्यांची वाट बघू आपण किती टायमात ते येतात। आणि मी तुम्हाला सांगतो, ही गाडी जोपर्यंत इथं फाईन होत नाही या गाडीवर, तोपर्यंत मी ही गाडी इथून जाऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला। आता आपण वाट बघू किती वेळेत येतात तोपर्यंत। सगळ्या परिसरात कल्याणची परिस्थिती काय आज हे स्टेशन आहे, स्टेशन परिसरात किती हुल्लड आहे बघा। हे सगळं वातावरण कोणत्या प्रकारचं आहे। सगळे रिक्षा चालक इथे जमा झालेले। ट्रॅफिक कर्मचारी पण इथं आहेत, ते त्यांची व्यवस्थित ड्युटी पार पाडत आहेत। त्यांचं खरंच आपल्याला अभिनंदन आहे की ते इमानदारीने काम आपलं ड्युटी बजावत आहेत। ते पण मगाशी 1-1.5 तास ते चौकीतच बसून आपल्या गप्पा शप्पा चालू होत्या। मी तो फक्त एक बघत होतो त्यांचं की ते काय करतात। ते पण मी एक व्हिडिओ काढलेला आहे, ते मी तुम्हाला माझ्या पोस्टवर, फेसबुक पोस्टवर टाकणार। बघू आपण आता या इन्शुरन्सचं काय होतं आज। बाकी आपण ही गाडी इथून जाऊ देणार नाही। हा, मारू द्या ना, आणि याच्यावर फाईन मारल्याशिवाय मी जाऊ देणार नाही। इन्शुरन्स संपलेलं आहे। आरटीओ अधिकारी काही माहिती आहे का? कोणी नाहीये। गाडीचा व्हिडिओ घ्या बाबा, पूर्ण साईडला घ्या गाडीचा व्हिडिओ। ही गाडी आहे MA04 LT 6705। सर्वांनी इन्शुरन्स चेक करा आणि यांना जबाब विचारायची हिंमत ठेवा, घाबरू नका। हे सेवक आहेत आपले, यांना घाबरू नका। हे सेवक आहेत, यांना आपल्या टॅक्सच्या पैशातनं पगार जातो, 7वां वेतन भत्ता पण जातो, फक्त यांना चकला द्यायचा बाकी आहे। कुठे अधिकारी? अजून एक पण अधिकारी नाही इथं, एक पण अधिकारी नाहीये। हे सरकारी वाहन। आता यांनी नो पार्किंग मध्ये गाडी लावली का नाहीये? ही गाडी नो पार्किंग मध्ये नाहीये का मित्रांनो? नो पार्किंग मध्ये नाहीये, नाहीये नो पार्किंगला गाडी कुठे आहे? तुम्ही आंधळे आहेत। सर्वसामान्य जनता बोलत नाही, याचा फायदा आहे, याचा फायदा घेतात। सर्वसामान्य जनता बोलत नाही। ही गाडी नो पार्किंग मध्ये। जर सर्वसामान्य रिक्षा चालकाने 2 मिनिटात गाडी उभी केली, 2 मिनिटासाठी उभी केली तर 1500 रुपयाचा त्याला दंड बसतो आणि 1500वर थांबत नाही। त्याला गाडी जमा करायची पण धमकी दिली जाते आणि त्याला पोटा पाण्याची जी कडकड असते ना, ती कडकड त्यालाच माहीत। तो हप्ते बरोबर मरतो, पण त्याच्याकडे कोणीच बघत नाही। फक्त आपलं काम करतात, पावत्या फाडतात आणि मोकळे होतात। बघू आज ही गाडी कशी जाते इथून। माझी हात जोडून विनंती आहे बारकुल साहेब, परिवहन आयुक्त साहेब,
परिवहन मंत्री साहेब, अशा तुमच्या गाड्या जर फिरत असतील तर आम्ही मान्य करावा का? हे मला जरा कोणीतरी उत्तर द्यावं आणि सर्वसामान्य जनतेने यावर तरी प्रतिक्रिया द्यावी. बोला बोला बोला, बोलल्याशिवाय हे सरकारी कर्मचारी सुधारणार नाहीत. अरे पैसा आपला आहे, आपल्या खिशातला पैसा जातो. यांना लाख लाख 1.5 लाख रुपये पगार आहे आणि चिरीमिरी दिली की लगेच कामं होतात. चिरीमिरी दिली की लगेच कामं होतात. बिगर चिरीमिरीशिवाय कामं नाही आहेत. गाडी दाखव बाई, कुठं उभी आहे? पूर्ण कल्याण स्टेशनचा परिसर दाखव दादा. हे कल्याण स्टेशन आहे, हा कल्याण स्टेशनचा परिसर आहे. हे बघा कल्याण स्टेशन, खडकपाडा स्टँड वगैरे वगैरे. हे कल्याण स्टेशन आणि आरटीची गाडी उभी. हे बघा आरटीची गाडी उभी. इथं आरटीची गाडी आहे. त्यांचा इन्शुरन्स बी नाही. हा हे बघा इन्शुरन्स नाहीये त्यांचं. आज त्यांची इन्शुरन्स कारवाई करतो. इन्शुरन्स शिवाय आपण त्यांना जाऊ देणार नाही. हे चल चला चला. हा बोला. बरोबर. वंदे मातरम सर. मी राहुल पाटील, कल्याण तालुका अध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी. आपल्या गाडीचा इन्शुरन्स नाही येत. बरोबर. आपण तर सर्वसामान्य रिक्षा चालकांना दंड मारतो. आपल्या गाडीचा हा बोला 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 बोला. आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढायचा अधिकार वरती असतो. बरोबर. वरतून आपला इन्शुरन्स निघतो. बरोबर, सगळं माहिती आहे. जर वरती निघत असेल ना सर, तुम्ही आता तात्काळ फोन करा. नाही, तुम्ही आयुक्त साहेबांना फोन करा. मी तोपर्यंत गाडी इथून जाऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे सर. हा बोला मॅडम, आपण बोला. ओके. हा आपण पत्र दिलेलं आहे सर. तुम्ही ऍप्लिकेशन दिलं ना मॅडम? सर ऐका मॅडम, आमचं पण ऐकून घ्या. आमचं पहिले बोलण्याचं कर्तव्य आणि तुमचं ऐकण्याचं काम आहे बरं का मॅडम. तुम्ही सेवक आहात. पहिले ऐकून घ्या, तुम्ही सेवक आहात. तुम्ही जनतेचे मालक नाही आहात. ही गोष्ट पहिले तर डोक्यात टाका मॅडम. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. बरोबर. आता ही जर गाडी तुम्ही म्हणता ना आम्ही ऍप्लिकेशन दिलेलं आहे, दाखवा मला ऍप्लिकेशन. फेसबुक लाईव्ह चालू आहे. ऍप्लिकेशन दाखवा. आणि ही गाडीला रिस्टर पावती केल्याशिवाय मी इथून जाऊ देणार नाही साहेब. आणि ती गाडी नो पार्किंग मध्ये तुम्ही उभी केलेली आहे का नाही? मान्य करता का नाही? आम्ही कारवाई करतोय. कारवाई करण्यासाठी लावू शकता नाही सर. रस्त्यावरती कारवाई करतो. रस्त्यावरती गाडी, रस्त्याच्या मधोमध एखादी अँब्युलन्स आली तर आम्ही काय करायचं? शूटिंग घ्या. मधोमध नाही का? आम्ही घेतली ना मधोमधच सर. इथं रिक्षा चालकांनी लावली तर तुम्ही 1500 लावतात त्यांना. हा बोला सर. हो नो प्रॉब्लेम. काय हरकत नाही मित्रांनो. आपल्याला ते सहकार्य करतायत. ते सांगतात आपल्याला ऍप्लिकेशन दाखवतील. त्यांनी ऍप्लिकेशन दाखवावं आणि ते ऍप्लिकेशन बघितल्यानंतर मी इन्शुरन्स पावती जर फाडली नाही, ही गाडी मी इथं जाऊ देणार नाही. नो पार्किंगची पण त्यांची चूक आहे, पण ते मान्य करत नाही. ती सुद्धा त्यांना फाडली गेली पाहिजे. राहुल पाटील एनएमपी. दाखव भाऊ सगळ्यांना, सर्व जनतेला दाखव. बोलतील. हो लाईव्ह. तुम्ही सांगा. तुम्ही बोलायला शिका. तोंडात लिंबू घ्यायचा नाही. सरकारी कर्मचारी आपले सेवक आहेत. हो. पाणी अर्ध्या पाऊण तासपासून जवळपास बघतोय. 2 तास पासून ना सर. धन्यवाद. 2 तास पासून मी हे सगळं वातावरण बघतोय. ट्रॅफिक कर्मचारी पण ऑफिसमध्ये बसून गप्पा हाणत होते अर्ध्या पाऊण तासापासून. तो पण माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दिवशी देणार. ते काय अडचण नाहीये. भरपूर ट्रॅफिक जाम असताना पण ट्रॅफिक कर्मचारी आत बसून गप्पा मारतात. बरोबर आहे. आणि 7-7, 8-8 कर्मचारी या पॉइंटला आहेत. कल्याण इन गेट या पॉइंटला असून सुद्धा जसे जायला तसे ट्रॅफिक जाणार. हे डीसीपी पंकज शिरसाट साहेब यांनी पण बघावं. पाठवले ना. पाठवली. हो काय हरकत नाही. चालतंय. इन्शुरन्स काढायचा अधिकार वरती असतो. हो काय हरकत नाही. आपण काही इशू नाही. तुम्हाला प्रोसेस सांगतो कशी असते. इन्शुरन्स संपला ना गाडीचा, आपण वरती लिहू शकतो की असं आहे आपल्या गाडीचा इन्शुरन्स. मी तुमच्या सर्व गोष्टी मान्य करतो. बरोबर. पण जी चुकीची ती माझ्याकडून मान्य होणार नाही. कारण की रिक्षा चालकांचा जर 1-2 दिवसाचा इन्शुरन्स संपला, आपण फाईन मारतो का नाही सर? आम्ही मदत करतो. असू द्या सर. सांगा आम्हाला की एका दिवसात. सर तुमच्या माहितीसाठी सांगतो.
सर सर तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, मी बघतो सर. हा मी बघतो, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो सर. हे पण एक सर्वसामान्य रिक्षा चालकच आहे. तुम्ही किती मदत करता हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि आरटीओ ऑफिसकडून किती मदत होते चांगल्या प्रकारे मला माहिती आहे. आणि कसे कामं चालतात हे पण मला चांगल्या प्रकारे माहिती आहे सर. हा दाखवा आपलं ऍप्लिकेशन. हे आपलं लेटर बघून घ्या तुम्ही. देखना 6 ऑक्टोबर 2025 बरोबर. मला वाचू द्या. लाईव्ह चालू आहे, सर्वसामान्य जनतेला कळायला पाहिजे. आता हे साहेब म्हणतात सर आपलं नाव काय? माझा मोबाईल आणि हे शासकीय डॉक्युमेंट ओके सर, ओके ओके. माहितीचा अधिकार मी वाचू शकतो सर. वाचा ना, वाचा. फक्त वाचतो सर, मी तुमचा मोबाईल घेत नाही सर. अशा खोट्या गोष्टी अडकू नका सर. चालेल चालेल. मी फक्त हातात घेतला माझा फोन. हॅलो. हो ना सर, तुम्ही दिला ना सर. मी हातात तुम्ही दिला तेव्हा घेतला ना सर. सगळं लाईव्ह चालू आहे सर. येस सर, येस येस सर. बोला. चालेल चालेल. येस सर. तुम्ही ऑफिसला येऊन लागा. ओके. तुम्हाला ही कॉपी आहे. ओके, ओके. सर ओसी सोबत तुम्हाला भेटेल. पण ठीक आहे, मी ऑफिस ते तर घेणार. नाही तिथं घ्या. पण आता जो सांगेल सर, घ्या. मान्य आहे ना, मान्य आहे ना. बरोबर. आता तुम्ही त्या ज्या ड्युटीवर आहेत त्याचं कर्तव्य तरी बजावणार का? आम्ही बजावलंय. मारा मग त्याच्यावर फाईन ते सर. आम्हाला माझं कर्तव्य माहिती आहे. हो तुम्ही सर, सांगायची जरूर. गरज नाहीये. काय हरकत नाही ना. मी माझं कर्तव्य बरोबर बजवेल. सांगायची माझ्याकडे ही ऐका लेटर सर. ऐकून घ्या. माझ्याकडे हे लेटर आहे. या लेटरच्या बेसिसवर मी कोणत्याच गाडीला फाईन देऊ शकत नाही. कसं काय देईल फाईन मी? जर लेटरवरती पाठवलेलं आहे त्या गाडीचा इन्शुरन्स काढण्याची रिक्वेस्ट सरकारी अधिकाऱ्याला दिलेली आहे, त्याच्यावर फाईन मारण्याचा अधिकार